तुम्ही आतापर्यंत भरपूर क्लायंट्स वगैरे फेस केले, बरोबर. काही लोकांचा बिलीव्ह असतो आणि काही लोकांचा बिलीव्ह नसतो, राईट. सो तुम्ही कसं डील करता ज्यावेळेस तुम्हाला असा कोणता क्लायंट भेटतो किंवा सहज कोणी तुमच्या सर्कलमध्ये कोणी तुम्हाला म्हणून जातं की यार माझा तेवढा ट्रस्ट नाही किंवा बिलीव्ह नाहीये ऍस्ट्रोलॉजीवरती, तेव्हा तुमची कशी रिॲक्शन असते किंवा तुम्ही तेव्हा तुमच्याकडे काय आन्सर असतं? ज्या लोकांना ज्योतिषशास्त्राबद्दल थोडीफार माहिती आहे त्यांना उपाय सांगताना थोडं सोपं जातं. म्हणजे आपण थोडा आध्यात्मिक किंवा वेगळ्या अँगलने बरेचसे उपाय सांगू शकतो. आता माझ्याकडे उदाहरणार्थ काही क्लायंट येतात की ते सरळ सांगतात की बाबा आम्हाला पूजा अर्चा सांगू नका, आम्हाला एकदम सायंटिफिकली किंवा आम्ही काय करू शकतो ते डायरेक्टली सांगा. इव्हन हाही चांगलाच मार्ग आहे. अशा लोकांना मी त्यांच्या कृती आणि त्यांची वैचारिक धारणा काय याचं अनालिसिस करून त्याच्यावर ते काय काम करू शकतात ते ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने किंवा त्याच्या मदतीने टाइमलाईन्स शेअर करून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना ते अधिक आवडतं. तर बहुतेकांनी त्या बेसिसवर किंवा आपण आपल्या विचारांमध्ये कृतीमध्ये काय सुधारणा करून आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकतो आणि त्याच्याबद्दल केलेल्या मार्गदर्शनासाठी बऱ्याच लोकांनी मला अप्रिशिएट केलंय आणि बरेच लोक तसे असतात. त्यामुळे जसे येतील त्याप्रमाणे आपण त्याला त्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करतो.